विकास झाडे माझा जुना लोकबंधनला मित्र आणि पत्रकारितेत राहूनही जे चळवळीत आहेत अशा दुर्मिळ मित्रांपैकी तो एक आहे. अनेक वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आणि गेल्या 2 वर्षापासून तो गांधी शिबिराचं आयोजन करतोय. यावर्षी त्यांनी मला आग्रहानं म्हटलं, अविनाश तू यावर्षी आला पाहिजे आणि कुठल्या विषयावर बोलणार. तर मी अगदी उत्स्फूर्तपणे म्हटलं की गांधी एक विलोभनीय कोडं, हे जे विषयाचं नाव आहे हे अनेकांनी मला विचारलं की हे काय लॉजिक काय, विलोभनीय कोडं काय प्रकार आहे. खरं तर इथे समोर बसलेली माणसं गांधी कोण पेलेली असं मी मानतो. म्हणजे सभागृहाकडे मी पाहतो आहे की अनेकांना गांधी मोठमोठे अभ्यासक आहेत, प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, अनेक जण गांधींचे विचाराचे अभ्यासक आहेत. त्यामुळं आमच्यासारख्या नवख्या लोकांनी तुमच्यासमोर हे बोलावं का हा मला नेहमी प्रश्न पडतो. मी स्वतःला गांधीचा अभ्यासकच मानतो आणि मी जे चेहरे पाहतो त्यापैकी अनेकांना मी गांधीच्या शिबिरात अनेक वर्षांपासून पाहतो. मी स्वतः 5 वर्ष गांधी समजून घेताना या शिबिराचं देशभर आयोजन केलं, म्हणजे सेवाग्राम टू साबरमती असं आयोजन केलं. त्यामुळे आपण सगळेजण गांधी या विषयाबद्दल सध्यानं गांधी या विषयाभोवती भ्रमण करणारी वाटकरू आहे असं मी मानतो आणि त्यांच्यासमोर गांधीबद्दल बोलायचं. खरं तर गांधीबद्दल मी बोलताना विकासशी त्या दिवशी बोललो आणि आजही अरुणभाऊ मानकर आणि अनेक मित्रांशी बोललो की आपण गांधी आपल्याला सगळा समजलाच आहे आणि मग इथे सभागृहात उपस्थित काहीतरी मांडायचं आणि तुम्ही लोकांनी ऐकायचं. गांधीचं वेगळेपण काय होतं हे आपण माझं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. नाही तर होतं काय की इथे बोलणारे भरभरून बोलतात, त्यांना समाधान मिळतं की वा काय बोललो मी आणि वा वा. म्हणजे जसं मगाशी हेराम कुलकर्णी ते आले आहे, ते म्हणाले की या सोशल मीडियाने होयबांची गँग तयार केली आहे. अंगठे आणि वा बहुत बढिया भाऊ, बहुत बढिया मॅडम, आणि आपण दिवसभर त्यात खुश असतो. म्हणजे बोलणारे आपल्या वक्तृत्वाच्या नशेत खुश असतात आणि ऐकणारे मी माझं नोकरी मी माझा व्यवसाय सांभाळून मी काहीतरी वेगळं करतो या आवेशात असतात. आणि हे सगळं करताना आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे आपण अस्वस्थ आहोत, पण त्याला उपाय मात्र सापडत नाही. आणि मग चंद्रकांत ज्या तळमळीनं आता बोलला, अनेक इतिहासातले दाखले दिले, मी नेहमी असं मानतो की या सभोवतालच्या सध्याच्या परिस्थितीला जर भेद द्यायचा असेल तर गांधीच मुळातून समजून घेतला पाहिजे. गांधींनी या प्रसंगात काय केलं असतं, गांधी लोकांना कसा भिडत होता, गांधी सामान्य माणसाशी कसा कनेक्ट होत होता, हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत असे शिबिरं एक औपचारिकतात होऊन जात. हे जे गांधी एक विलोभनीय कोडे माझ्या विषयाचं नाव आहे, हे एका प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य आहे. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॉपिये ही ब्रिटिश आणि फ्रेंच लेखकांची जोडी आहे. या जोडीनं फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं एक जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे. आपल्यापैकी अनेकांनी ते पुस्तक वाचलं असेल. भारताच्या फाळणीवरचं हे पुस्तक आहे. भारताच्या फाळणीच्या कालखंडात देशाची परिस्थिती काय होती, त्या काळात देशातली सारी महत्त्वाची नेते, महात्मा गांधी असेल, पंडित नेहरू असेल, पटेल असेल, जिना असेल, लियाकत अली असेल, त्यांच्यापासून तर इंग्रज राज्यकर्ते माउंटबॅटन असेल, भारतीय संस्थानिक असेल, त्यांची काय मनस्थिती होती, फाळणी कशी झाली, अगदी 2 भावांमध्ये कशी वाटणी होती, त्या पद्धतीने एक एक वस्तूंचं वाटप कसं झालं. पुढं इंटरेस्टिंग घटनाक्रम आहे. म्हणजे आमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल, पण नसेल वाचलं त्यांना मी हे शिबिर झाल्यानंतर लगेच सांगतो की पुस्तक मराठीत उपलब्ध आहे, फ्रीडम ॲट मिडनाईट. त्या काळात एका अख्ख्या भारतीय उपखंडाचं एका अर्थानं विभाजन झालं. स्त्रियांची सर्वात मोठी शोकांतिका घडली. जवळपास 1,20,00,000 लोकांनी स्थलांतर केलं. 10 लाख लोकांचा खून झाला आणि जवळपास 1,00,000 स्त्रियांवर बलात्कार झाले, अपहरण झालं. ही भारताच्या इतिहासातली अतिशय भयावह शोकांतिका आहे. आणि या शोकांतिकेचे जे कोणी नायक खलनायक असेल त्याचा संपूर्ण पट या पुस्तकात आलेला आहे. हे पुस्तक का वाचायचं,
हे पुस्तक एका तटस्थ इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. त्यात कुठला भारतीय माणूस नाही, कुठला पाकिस्तानी माणूस नाही. एका फ्रेंच इतिहासकारांनी, एका ब्रिटिश इतिहासकारांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि सारा घटनाक्रम लिहिला आहे की भारताची फाळणी कशी झाली, त्यासाठी कुठले कुठले घटक विचारात घेतले झाले. एवढ्या याच्यात ते संस्थानिकांचं जग कसं वेगळं होतं, हा सारा घटनाक्रम मुळातून समजून अतिशय रंजक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकातलं हे वाक्य आहे की महात्मा गांधी हा माणूस ब्रिटिशांना नीतीनं घातलेलं एक विलोभनीय कोडं होतं. हे वाक्य वाचल्यानंतर विकास मला तेव्हा आठवतं की हे वाक्य मी तेव्हाच थांबलो होतो आणि याच विषयाचा मी लेख लिहिलेला आहे. हे कोडं काय होतं? हे कोडं केवळ ब्रिटिशांनाच नव्हतं. महात्मा गांधी नावाचं कोडं या जगातल्या सर्वांना पडलं. ना कोडं होतं. एवढंच नव्हे तर लेखकांनी विचारवंतांनाही कोडं होतं. म्हणजे महात्मा गांधी सर्वार्थाने कळला असा माणूसच कोणी नाही आहे. आणि म्हणूनच महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाचा, महात्मा गांधीच्या माणूसपणाचा, महात्मा गांधीच्या अफाट जनसंग्रहाचा आणि महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वात जेवढे काही पैलू होते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न महात्मा गांधीच्या निधनानंतर आणि महात्मा गांधी हयात असतानाही सातत्यानं गेल्या 80 वर्ष सुरू आहे. आणि म्हणून आमचे द्वादशीवार सर सांगतात की जगाच्या इतिहासात नेपोलियन नंतर सर्वाधिक पुस्तकं जर कोणावर लिहिली गेली असेल तर ती महात्मा गांधींवर लिहिली गेली आहे. आता 2020मध्ये विकास लोकमतचा दिल्ली ब्युरो चीफ असताना मी दिल्लीला गेलो होतो आणि तेव्हा गांधींच्या जन्माला 150 वर्ष पूर्ण झाले होते. तेव्हा ती दरवर्षी राष्ट्रीय पुस्तक मेळावा भरतो प्रगती मैदानात. तिथं मला भाषणालाही बोलावलं होतं. तर तिथं गांधींच्या पुस्तकाचा एक स्पेशल काउंटर होता. त्यात गांधींनी लिहिलेले आणि गांधींवर लिहिल्या गेलेले पुस्तकं होती. मी स्वाभाविक चौकशी केली वरुण भाऊ, तर तिथे त्या दिवशी 1,500 पुस्तकं होती. 17 भाषांमध्ये 1,500 पुस्तक गांधींवर लिहिले होते. आणि इतक्या वेगवेगळ्या लिहिले होते. म्हणजे गांधींबद्दल इतके प्रश्न लोकांना पडत होते. म्हणजे गांधी हा अद्भुतच माणूस होता. म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचार करतो की मी पत्रकार आहे, आपणही वेगवेगळ्या व्यवसायात पडतात, या माणसांच्या किती प्रयोग, म्हणजे एकीकडे जर बघायचं झालं तर एक साधा माणूस होता. कुठलंही वेगळं रंगरूप नव्हतं. गांधीची पर्सनॅलिटी सुदैवानं यूट्यूबवर व्हिडिओज आहे. गांधी देखणे नव्हते. गांधीची भाषणं पांडित्यपूर्ण होती. गांधीच्या भाषणात विद्वत्ता नव्हती. गांधीचं भाषण ऐकलं तुम्ही असं भारावून जाणं वगैरे असं नाही. गांधीपेक्षा प्रभावी बोलणारे माणसं या सभागृहात उपलब्ध आहेत. पण गांधींचा शब्द मात्र हजारो लोकांच्या आयुष्याला स्पर्श करून जात होता. गांधी नेहमी म्हणायचे की माझा आतला आवाज, हा आतला आवाज नावाची भानगड काय. अरुण भाऊ तुम्हाला नवल वाटेल, गांधींच्या आतल्या आवाजावर 10 पुस्तकं लोकांनी लिहिले आहे. गांधीच्या निसर्गोपचार पुस्तकं लिहिले आहे. म्हणजे गांधींचा वेगवेगळा विचार जेव्हा करतो ना आपण, मी काल रात्री सहज विचार करत होतो की गांधींनी, असं मी ऐकलं होतं, गांधी आलेल्या प्रत्येक पत्राला उत्तर द्यायचे. गांधींनी आपल्या उन्हापुऱ्या आयुष्यात किती पत्रांना उत्तर दिले असेल प्रशांत? 1,00,000च्या वर पत्रांना गांधींनी उत्तरं दिले. अगदी पोस्ट कार्डावर सुद्धा गांधी उत्तर द्यायचे. आणि कोणत्या विषयावर उत्तर द्यायचे हो? म्हणजे एखादा विद्यार्थी यांना पत्र पाठवायचं की मी नापास झालो आहे, काय करा मला समजत नाही, गांधी जरा 5 ओळीत उत्तर पाठवायचे. एखादी स्त्री पाठवायची की मला सासूचा त्रास आहे, मला सांगा काय करावं. आता मला एक राष्ट्रीय नेता आणि बाई म्हणते मला सासूचा त्रास आहे, गांधी उत्तरं द्यायची. मला खोटं वाटेल, म्हणजे जरा गांधींचा खोडात जाऊन पत्रव्यवहार जर चेक केला तर बायांना जे पांढरा स्त्राव जातो मासिक पाळीमध्ये, त्यावर सुद्धा गांधींना पत्र लिहिणाऱ्या बाया होत्या आणि गांधी त्यावर उत्तर द्यायचे. गांधी अफाट माणूस होता. म्हणजे मला प्रश्न पडतो की एवढ्या व्यापामध्ये, म्हणजे ही भूमी आणि आपण विदर्भवादी खूप सुदैवी आहे. तो महामानव या 10 वर्ष या इथे बाजूच्या कुटीत राहिला. मी जेव्हा जेव्हा इथे येतो या भावनेनं रोमांचित होतो की 1936 ते 46चा तो कालखंड, त्या हा किती चैतन्य असेल या भागात. गांधी यायचे, नेहरू राहायचे, पटेल राहायचे, बोस राहायचे, खान अब्दुल गफ्फार खान राहायचे. आणि मी जेव्हा त्या संध्याकाळी त्या रोडवर जातो ना समोरच्या, मी विचार करतो की तेव्हा तर वीज नव्हती आणि हे सारे लोक संध्याकाळी आपल्यासारखे रिलॅक्स होत असणार, गप्पा करत असणार, ओढ्याच्या झाडाखाली गप्पा करत असणार, समोरच्या रस्त्यावर गप्पा करत असणार. काय दृश्य. मी ती कल्पना डोळ्यासमोर आणून मी
चैतन्याने भारून जातो आणि आपण किती मोठ्या परंपरेचे वारस आहे असं मला वाटतं. सांगत होतो की गांधी विलोभनीय कोडं कसं आहे. गांधीच्या या कोड्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सारं जग करते आणि या कोड्याची उलगड करण्याच्या प्रयत्नात ही पुस्तकं लिहिली गेली आहे. गांधीवर सिनेमे किती आले, गांधीवर डॉक्युमेंटरीज किती आल्या, गांधीवर शॉर्ट फिल्म किती आल्या. आपल्याला तर उत्सुकता आहे, पण जगभरातल्या वेगवेगळ्या देशातल्या माणसांना ती उत्सुकता आहे. म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन गांधींची कधी भेट झाली नाही, पण अल्बर्ट आईन्स्टाईनच्या या माणसाला गांधीबद्दल इतका अफाट आदर होता की हा असा माणूस असू शकतो. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन आपल्या अभ्यासिकेमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं होतं की गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर होऊन गेला, यावर पुढची पिढी विश्वास ठेवणार नाही. आणि गांधींना जेव्हा हे कळलं, त्या गांधींनी त्यांना आभाराचं पत्र पाठवलं. आणि म्हणूनच त्या लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॉपीने वाक्य लिहिलं, गांधी नावाचं विलोभनीय कोडं ब्रिटिशांना नाही उलगडलं. ब्रिटिशांना काय हो, कोणाच नाही उलगडलं. गांधींचे जवळची जी माणसं म्हणतो आपण, नेहरू, पटेल, विनोबा, यांना तरी गांधी कळला होता का? गांधींच्या विरोधकांना तर गांधीबद्दल काय मध्ये आक्षेप होता, त्यावर मी काही अगदी मी आज तुमच्यासोबत भाषण करायला उभा नाही. मी गांधींच्या मला तुम्ही नारायणभाई देसाईंना कधी ऐकलं की नाही मला माहीत नाही. नारायणभाई देसाई गांधी कथा नावाचा कार्यक्रम करायची. अतिशय छोट्या गांधींच्या कथा सांगायची. काही वर्षापूर्वी माझ्या वाचनात थॉमस वेबरचं प्रथम त्याचं पाहता हे पुस्तक आलं. म्हणजे गांधींची प्रथम भेट झाल्यानंतर ते ती माणसं. मग अशी बोलताना कोणतरी म्हणाले की गांधी या व्यक्तिमत्वात अफाट सामर्थ्य होतं. म्हणजे मला नवल वाटतं विकास की एक सर्वसामान्य दिसणारा, सर्वसामान्य बोलणारा, कुठलंही सौंदर्य नव्हतं. ज्या रूढ अर्थानं आजची जनरेशन पर्सनॅलिटी म्हणतो, दिखने में स्मार्ट होना चाहिए, बोलणे में स्मार्ट होना चाहिए, खूप त्याचे क्लासेस होतात. गांधीमध्ये ते काहीच नव्हतं. गांधीच्या बोलण्यात विद्वत्ता नव्हती. गांधींच्या सभोवतालची जी सारी माणसं होती ती अफाट हुशार होती. नेहरूची इंग्रजी जर तुम्ही पाहिली तर आहा, म्हणजे चर्चिलनं आयुष्यभर गांधीचा राग केला, पण नेहरूच्या इंग्रजीचा चर्चिल फॅन होता. चर्चिलनं एक वाक्य लिहून ठेवलं की हा नेहरू नावाचा माणूस राजकारण आपली बुद्धिमत्ता वाया घालवत आहे. हा जर साहित्य क्षेत्रात राहिला असता तर नोबेल पारितोषिक मिळवलं असतं. इतकं नेहरूंचे 2 पुस्तकं जरी वाचले तुम्ही, डिस्कवरी ऑफ इंडिया, तर ती पुस्तक नेहरू किती ताकदीचा माणूस असं कळतं. सुभाषबाबू, पटेल, राजेंद्र प्रसाद, एकेका माणसाचं वर्णन मी करत नाही, तुम्हाला माहीत आहे यांची उद्धतता. मोठमोठे वकील तर होतेच, पण भाषा तज्ज्ञ होते, भाषेवर आपण यांचा पत्रव्यवहार जरी पाहिला तर ही माणसं खऱ्या अर्थानं जिनियस माणसं होती. तरी गांधींना का मानत होती? यांच्या तुलनेत गांधीजवळ काहीच नव्हतं. हा प्रश्न तुम्हा आम्हाला जसा पडतो तसा सगळ्यांनाच पडतो की असं का होतं. तर थॉमस वेबरने त्या पुस्तकामध्ये याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की प्रथम त्या असं पाहता. मराठीत त्याचा सुंदर अनुवाद आहे. जसं मी तुम्हाला फ्रीडम ॲट मिडनाईटची शिफारस केली, तर ही पुस्तके वाचा. प्रथम त्या असं पाहता, थॉमस वेबर, राजांचं प्रकाशन, आणि सुजाता देशमुखांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. त्या पुस्तकामध्ये विनोबांची पहिली भेट आहे, सरोजिनी नायडूची पहिली भेट आहे, पटेलांची पहिली भेट आहे. म्हणजे मला एक नवल वाटतं की स्वयंकर्तृत्वानं उभी असलेली माणसं एका गांधी नावाच्या बनंगाची भेट घेतात आणि एका भेटीनं समग्र आयुष्याचा पट बदलतो. याला चमत्कार नाही म्हणणार तर काय म्हणणार, याला संमोहन करणं नाही म्हणणार. गांधीजी विरोधक त्या काळात म्हणायचे की हा बुडा चेटूक करतो, चिडून म्हणायचं. चेटूक तुम्हाला माहीत आहे. गांधींना भेटलं की माणसाचं डोकं फिरून जायचं. चांगला शिकल्या सवरलेला माणूस म्हणायचा मी उद्यापासून नोकरी सोडतो. नोकरी सोडून या आसमत येऊन राहायचा. गांधी सांगायचे संडास साफ कर, तू संडास साफ करायचा. गांधी सांगायचे उद्यापासून अविनाश तू नोकरी सोड, इथे मी शाळा काढले नाही तालीमची, तू शिकवायला लाग, मी तुला 50 रुपये महिना पगार देईल. लोक सोडायचे. आणि हे कोण करायचे? उच्च शिक्षित असलेले लोक, त्यांच्याजवळ भरपूर पैसे असलेले लोक. ही सगळी कुम्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात केवळ गांधीला जमली.
म्हणजे मी माझ्याजवळ तसे मला अलीकडे विकासाचं वाटतं की पुढच्या शिबिरात तुम्हाला एक संधी देतो की गांधी कथाच मांडायची. गांधींच्या कथा सांगण्या इतके गांधी चांगला समजून घेण्याचं दुसरं साधन नाही. म्हणजे गांधी कसा छोट्या छोट्या गोष्टीतून माणसं करणे. मी फक्त दोन तीन छोट्या छोट्या कथा 2-2 मिनिटाच्या तुम्हाला सांगतो की त्यातून गांधी कळतो आपल्याला. पंडित नेहरू, मी तुम्हाला सांगितलं पंडित नेहरू गांधींचे पट्टशिष्य वगैरे होते, ते नंतरचा भाग. पण पंडित नेहरू हा अफाट शिकलेला केम्ब्रिजचा पदवीधर. पंडित नेहरूंवर गांधींचा अजिबात प्रभाव वगैरे नव्हता सुरुवातीच्या काळात. पंडित नेहरू 1916 केम्ब्रिजची पदवी घेऊन आले. पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव, समाजवादाचा प्रभाव, आणि ते आले. त्याच दरम्यान 1915च्या दरम्यान गांधी भारतात आले होते. आणि बापू खादी, साधी राहणी, संडास साफ करणे, स्वतःची काम करणे, कष्टाचे काम करणं, ते कुठलेही त्या काळात पाश्चात्य विचारसरणी ऐकल्या वेळेपणा वाटायचा की असं करून काय पुढे स्वातंत्र्य मिळतो का हो, काहीतरी लावतो हा बाबाजी. आणि नेहरूंना असंच वाटलं की काय बोलतो हा बाबाजी. नेहरूंनी काही फार सिरियसली घेतलं नाही. पण त्याच काळात गांधींनी चंपारणचा सत्याग्रह केला. चंपारणमध्ये ज्या पद्धतीनं गांधींनी ब्रिटिशांच्या डोळ्याला डोळे लावून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि शेतकऱ्यांना यश मिळवून दिलं, पंडितजींनी एका ठिकाणी लिहून ठेवलं की मला तेव्हा जाणवलं शब्दांपेक्षा कृतीची परिणामकारकता काय असते. आणि त्या एका कृतीनं पंडित नेहरू नावाचा माणूस अंतर्बाह्य बदलला. म्हणजे पंडित नेहरूबद्दल मला वाटतं उद्गाराच्या सतत एक वक्ते फार छान बोलून गेले. नेहरू फॅमिलीचा आरा तुम्हाला समजून घ्यायचा असेल ना, तर जरा नेहरूंबद्दल सविस्तर समजून घेतलं पाहिजे. नेहरू फॅमिली त्या काळाची निर्विवादपणे देशातली श्रीमंत फॅमिली होती. मोतीलाल नेहरू, नेहरूजींचे वडील, त्यांच्या उत्पन्नाबद्दलच्या कथा खूप सांगितल्या जातात. पण यात अतिशयोक्ती नाही की त्या काळात मोतीलाल नेहरू 1.5 लाख रुपये महिना कमवत होते. अलाहाबादचं स्वराज भवन, नेहरूंची हवेली, 42 खोल्या आहेत तिथे. अनेक एकरामध्ये तो बंगला, हवेली म्हणून बंगला कसला, विसावलेली आहे. आणि नेहरूंचे कपडे पॅरिसला वगैरे धुतात. त्यात जरी अतिशयोक्ती असली तरी नेहरू कुटुंब अतिशय श्रीमंत होते, अजिबात वाद नाही. नेहरूच्या कुटुंबाला शिकवण्यासाठी ब्रिटिश शिक्षिका होत्या, ब्रिटिश अटेंडंट होते, भारतीय नोकर चाकर तर होतेच. अशा कुटुंबावर गांधी नावाच्या एका फकीराचा प्रभाव पडतो आणि हे कुटुंब किती आमूलाग्र बदलते. म्हणजे मोतीलाल नेहरूचं थाट, तर मोतीलाल नेहरू ब्रिटिशांच्या बग्गीत, ब्रिटिश जशी बग्गी घेऊन फिरतात तशी बग्गी घेऊन मोतीलाल नेहरू कोर्टामध्ये जायची. आणि गांधींचा प्रभाव आला. गांधी एका रात्रीत नसेल घडलं, ते काही दिवसाची जी प्रोसेस असेल, हे सगळं वैभव संपन्न वागणुकीचा त्याग कुठे सारं कुटुंब खादीवर आलं. तो त्या दिवसाचं वर्णन एकानं लिहून ठेवलेलं आहे की ज्या दिवशी गांधींनी रेशमी वस्त्रांचा त्याग करायला सांगितलं, स्वरूपादेवी नेहरूंची आई आणि नेहरूंचं संपूर्ण आजीपासून नेहरूंच्या संपूर्ण कुटुंबानं आपल्या शेकडो साड्या, शेकडो वस्त्र दहन केलं. आणि ती खऱ्या अर्थानं नेहरू कुटुंब बदलण्याची घटना. नेहरूच्या वडिलांना मोठं कठीण गेलं हे पचवणं. आपला पोरगा केम्ब्रिजमधून शिकून आलेला पोरगा, राजबिंडा पोरगा, काय कोणा माणसाच्या मागे लागला. आणि त्या नंतरच्या कालखंडात जेव्हा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं आणि दांडीचा सत्याग्रह वगैरे, पुढच्या काळातली घटना सांगतो मी, तेव्हा नेहरूंच्या वडिलांनी, मोतीलाल नेहरूंनी गांधींना मोठं पत्र लिहिलं 30 पानांचं. काय वेळेपण आहे, आता कुठं मिठभर उचलून कुठे स्वातंत्र्य मिळत असतं का. आणि काहीतरी म्हणजे तुम्ही लोकांना फसवता आणि आपणही करता. 16 पानाचं पत्र. पांडित्य, हुशार असणारी माणसं, बुद्धिमान असणाऱ्या माणसाला तर्क खूप सुचतो, कारण पांडित्य असतं. सामान्य माणसाची नाव कळतच नाही. गांधींनी 16 पानाच्या पत्राला एक पोस्ट कार्ड पाठवलं, करके देखो, एकच वाक्य. आणि जेव्हा दांडीचा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा तिथं गांधींना पकडून 79 लोक होते. 78 यात्रेकरू आणि गांधी 79 वाला. आणि ही यात्रा जेव्हा संपली, 4 महिन्याची 380 किलोमीटरची यात्रा आहे. या 380 किलोमीटरच्या यात्रेत जगाने इतिहास घडताना पाहिला.
मध्यंतरी तुषार गांधींनी ती यात्रा पुन्हा मध्ये काढली होती, आमच्यापैकी काही लोक त्यात सहभागी झाले होते. आणि 79 लोकांनी सुरू झालेली यात्रा हजारो लोकांमध्ये समावेश झालेली पाहिली. ब्रिटिशांना त्या यात्रेसमोर नमावं लागला आणि तिथून देशाचा पूर्ण नक्षा बदलला. आणि पंडित मोतीलाल नेहरू तर अंतर्बाह्य बदलले. आणि पंडित मोतीलाल नेहरू कायम ब्रिटिशांमध्ये राहिले. त्यांना मात्र एक कळलं की येणारा जमाना हा महात्मा गांधीचा आहे. त्यांनी आपल्या पोराला सल्ला दिला, या म्हाताऱ्याचं बोट सोडू नको. आणि पंडित नेहरूंनी आयुष्यभर गांधींचं बोट सोडलं नाही. आणि नेहरूंवर टीका करणारे हे विसरतात की त्यानंतर एवढं वैभव, साधा आपल्या तुमच्या आमच्यासारखा त्यागबीग करणं सोपं असतं. 43 खोल्यांची हवेली, त्याच्याच बाजूला स्वराज भवना आनंद भवन नवीन हवेली बांधलेली, शेकडो एकरची जमीन, रोज लाखो रुपयाचं उत्पन्न, त्या सगळ्या माणसांना आपलं वैभव सोडून खादीची कपडे घालणं, तुरुंगात जाणं. नेहरूंमध्ये टीका करणं सोम्या, नेहरूंनी आपल्या आयुष्याची किती वर्ष तुरुंगात घालवले. आणि ज्या स्त्रियांची नख सुद्धा बाहेरच्या जगाला पडत नव्हत्या त्या घरच्या स्त्रिया सुद्धा तुरुंगात केल्या. हा संपूर्ण परिवर्तनाचा हा वसा जो उचलला गेला, ह्या गांधी नावाच्या माणसाच्या एका शब्दानं बदलला गेला. हे ते गांधींची नेहरूंची कहाणी आहे. अशा खूप साऱ्या कहाण्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला आधी जसं म्हटलं की काय होतं त्या म्हाताऱ्यामध्ये काही कळत नाही. तो सांगायचा की परदेशी कपड्यांची होळी करा, लोक परदेशी कपड्यांची होळी करायची. तो सांगायचं नोकऱ्या सोडा. नोकऱ्या सोडणं सोपी गोष्ट आहे. कोणत्याच काळात नोकऱ्या लागणं आणि नोकऱ्या सोडणं, लोक नोकऱ्या सोडायचे. तो सांगायचा तुरुंगात जा, लोक तुरुंगात जायचे. आणि हे सगळं इतकं लिलया करायचं की आज मी जितक्या सहजतेने बोलतो तितक्या सहजतेने नाही काढायचं. एका घरात क्रांती व्हायची. म्हणजे सदानंद मोरेचं लोकमान्य ते महात्मा नावाचे 2 खंड आहे. आपण सर्वांचं वाचलं पाहिजे. सदानंद मोरेंनी त्या काळच्या महाराष्ट्रामध्ये कसं परिवर्तन होत गेलं, म्हणजे हिंदुत्ववादी घरांमध्ये महात्मा गांधींनी कशी आपली किमया घडत गेली. म्हणजे आमच्या अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, दादासाहेब खापर्डे त्या काळाचे मोठे नेते. म्हणजे टिळकानंतर दादासाहेब खापर्डेंना विदर्भाचा लोकमान्य टिळकच बनायचे. आणि त्यांचा मुलगा गांधींचा चाहता बनला. ते हादरले. या दादासाहेब खापर्डेंनी असं म्हटलं होतं की हा आपला नाही. म्हणजे कोण? हा महात्मा गांधीबद्दल म्हटलं हा आपला नाही. कारण दादासाहेब खापर्डे हा सनातनी वृत्तीचा माणूस होता. आणि गांधीजी सांगायचं की आपल्याला शेवटच्या माणसाला या देशाचा राष्ट्रपती पाहायचा आहे, मला या देशातली स्त्री राष्ट्रपती पाहायची आहे, एखाद्या भंग्याच्या मुलगी मला राष्ट्रपती पाहायची आहे. हे सगळ्या सनातनी व्यवस्थेला धक्का देणार होतं. त्या घरातली माणसं बदलताना, त्या घरात उभी फूट घडताना पाहिली. त्यामुळे माणसांचा प्रवास कसा कसा बदलत गेला हे जर पाहत असेल तर ही अशी पुस्तकं वाचली पाहिजे. कसा परिवर्तन होत गेले. हे जे तुम्हाला आधी जे पुस्तक सांगितलं थॉमस वेबरचं, प्रथम त्याच पाहता तर विनोबांचा किस्सा फार सुंदर आहे. विनोबा कोणत्या उंचीचा माणूस मी तुम्हाला सांगायची गरज नाही. विनोबांना 9 भाषा येत होत्या. संस्कृतचे महापंडित होते. बनारस विश्वविद्यालयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. आणि त्यांना एकीकडे आध्यात्मिक ओढ होती आणि दुसरीकडे बंगालच्या क्रांतीचं आकर्षणही होतं. त्याच काळात महात्मा गांधी नावाचा माणूस भारतात येतो. बनारस विश्वविद्यालयात संस्थानिकांच्या सभेमध्ये भाषण करतो फेटा घालून. आणि सारी देश हादरून टाकतो. हा काहीतरी वेगळं म्हणतो भाव, हा काहीतरी वेगळंच बोलतो. आणि विनोबा जेव्हा बनारसमध्ये होते तेव्हा विनोबांच्या कानावर एक चर्चा पडली की अरे हे काय. आणि विनोबांनी गांधींना पत्र लिहिलं की मला काही प्रश्न पडले की तुम्ही अहिंसेचं तत्त्वज्ञान मांडता, तुम्ही साधेपणाचं तत्त्वज्ञान. गांधीचं एक वैशिष्ट्य होतं, गांधींनी त्याला सविस्तर उत्तर दिलं. गांधींना माणूस पटकन कळायचा की विनोबांनी त्यांना पुन्हा उत्तर पाठवलं, पुन्हा गांधींनी उत्तर पाठवलं. शेवटी गांधींनी त्यांना म्हटलं की मला असं वाटतं की तुम्ही इथे आलात आश्रमात, आपली चर्चा आधी होती. तेव्हा गांधी कोचरब आश्रमाला राहायचे, म्हणजे साबरमती आश्रम सुरू व्हायचा होता.
आणि विनोबाला ते पटलं की हो ते पत्रांनी किती काय आपण करणार, आपण गेलं पाहिजे. विनोबा अहमदाबादला गेले आणि गांधींच्या आश्रमात गेले. विनोबांनी त्या पुस्तकात ती आठवण लिहून ठेवली आहे की मी डोक्यावर माझी पेटी घेऊन गेलो आणि तिथे जेव्हा गेलो तेव्हा गांधींना निरोप पाठवला की मी आलो आहे. त्या गांधींनी म्हटलं की तुम्ही अंघोळ आटपून घ्या, आपण बसूया. आणि जेव्हा आलो तेव्हा देशाचा राष्ट्रीय नेता म्हणून आफ्रिका गाजून आलेला माणूस चक्क वेळीने भाजी कापत होता. विनोबाने मी की राष्ट्रीय नेता भाजी कापतो. मी चमकलो की आपलं सवयच नाही अशी. आणि गांधींनी शांतपणे म्हटलं की ही दुसरी वेळ घेतली आणि विनोबाकडे सरकवली. घ्या तू संध्याकाळच्या आश्रमाच्या जेवणाची तयार खूप काय म्हणजे जाणीव. गांधीचं वैशिष्ट्य काय होतं, गांधी अगदी सहज वागायचे. म्हणजे विकास झाडे संपादक म्हणून काही वेगळं वागायचं आणि अविनाश दुबे सामान्य माणूस आहे काही वेगळं असं काही गांधीमध्ये हेच नव्हतं. आणि मोठ्या माणसात लक्षच हे म्हटलं जातं की माणसाच्या लौकिक मोठेपणीचा विचार न करता सर्व माणसाशी समानपणे जो वागतो तो खऱ्या अर्थानं मोठा होता. गांधीमध्ये हे होतं. म्हणून गांधी एखाद्या खेड्यातल्या शेतकऱ्याच्या पत्राला उत्तर द्यायचे आणि एखाद्या विद्वानाला. गांधीला कोणाच्या मोठेपणाचा अजिबात दडपण नाही यायचं. आणि गांधींनी विनोबाची पूर्ण चौकशी केली. गांधी त्यांना म्हटलं की तुम्ही विद्वान आहात, तुम्ही गीतेचा अर्थ सांगताय, तुम्हाला सगळ्या वेदांची माहिती आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही हा देश समजून घ्यावा, या देशातलं दुःख समजून घ्यावं, या देशातल्या समस्या समजून घ्याव्या. आणि विनोबाकडे पाहत मिश्किलपणे म्हणाले की तुम्ही आध्यात्मिक पुरुष आहे. आध्यात्मिक पुरुष असलेल्या माणसाची तब्येत किरकोळच असते, पण मला असं वाटतं की आध्यात्मिक माणसाने आजारी पडणं काही चांगलं नाही, तर तब्येत बनवली पाहिजे. आणि विनोबाने लिहिलं की मला या दोन गोष्टी माझ्या कमालीचा प्रभाव पडला. की विनोबाचं वाक्य फार सुंदर आहे. मला माझी मनाची म्हणजे आध्यात्मिक शांती गांधीच्या वाक्यामध्ये आढळली आणि बंगालची क्रांतीही गांधीमध्ये आढळली. आणि त्या एका भेटीनं विनोबा नावाचा माणूस अंतर्बाह्य बदलला. गांधी तर नंतर इथे आले. विनोबांनी त्याच्या अगोदर येऊन गांधींच्या म्हणण्यानुसार इथे आश्रम सुरू केला, ग्रामोद्योगाचं कार्य सुरू केलं, सूतकताई सुरू केली. आणि पुढच्या काळात गांधींनी आपला पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. आणि विनोबा हा निश्चितपणे विनोबांचं बुधाचं कार्य समजून घेतलं पाहिजे. पंकज सोळकर नावाच्या आपल्या नागपूरच्या लेखकांनी त्यांच्यावर असे त्याच्या पदयात्रेचं मोठं पुस्तक ते नक्की वाचा. मला हेच गोष्ट अद्भुत वाटते की एक माणूस सतत 12 वर्ष फिरतो, तिथे 100 रुपये द्यायला माणूस कचकूच करतो, तो माणूस लाखो एकर जमीन दारात मिळवतो आणि लाखो एकर जमीन लोकांना वाटतो. हा म्हणजे भारताच्या इतिहासातले हे चमत्कार आहे. गांधी चमत्कार आहे, विनोबा चमत्कार आहे. आणि हे चमत्कार समजायचे हा देश समजत नाही. कोणत्याही काळात ते जग स्वार्थी नसतं. कधी जग बी काही म्हणजे भीमराव कांजा म्हणतात कोणत्या काळात सभ्य होती माणसे, माणसांच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता. कोणत्याच काळात माणसं सभ्य नसतात, माणसं अशीच असतात. परिस्थिती बदलवणारी माणसं वेगळी असतात. आणि गांधी आणि विनोबा ही परिस्थिती बदलवणारी माणसं होती. विनोबा नावाचा माणूस भूमिहीन शेतकऱ्यांच्या, दलित आणि गरीब शेतकऱ्यांच्या व्यथेने तिथून जमीन मागत फिरतो, सतत 12 वर्ष फिरतो, लाखो एकर जमीन लोक देतात. हा जगाच्या इतिहासात क्रांती आहे. विनोबांच्या योगदानाची तेवढी पाहिजे तशी चर्चा होत नाही, पण मला खरंच नेहमी असं वाटतं की विदर्भाने जगाला दिलेले 2 महापुरुष आहे. पुन्हा विषयांतर होतं म्हणजे गांधीबद्दल बोलताना गांधीच्या भोवतालच्या माणसांबद्दल बोलताना भान सुटतं. एकेकाची कर्तृत्वच तसं आहे. म्हणजे आणि पुढच्या काळात विनोबांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व, विनोबांनी घडवलेली बुधान क्रांती ते आपण समजून घेतलं पाहिजे. दोघांच्या कथा सांगितल्या. एक शेवटची कथा सांगतो आणि हे व्यक्ती पुराण थांबवतो. मिडलिन स्लेट तुम्ही ऐकलं नाव, मीराबेन. गांधींनी तिथं मीराबेन नाव केलं होतं. एका ब्रिटिश ॲडमिरलची पोरगी होती. तरुण वयात असलेला सगळा अशांतता, अस्वस्थता सुखाशिंतेत वाढलेली पोरगी होती. आणि तिला एकाला गांधींची माहिती मिळाली. एकाला सांगितलं की तुला शांती पाहिजे असेल तर गांधींना भेट. तिने गांधींना पत्र पाठवलं की मला तुम्हाला भेटायचं आहे. गांधींनी तिला उत्तर दिलं की तुला जर इथे यायचं असेल तर तुला 3 गोष्टी जमल्या पाहिजे.
तुला जमिनीवर झोपता आलं पाहिजे, खाली तुला स्वतःचा टॉयलेट स्वतःचा संडास साफ करता आला पाहिजे आणि स्वयंपाक करता आला पाहिजे. एक देखणी पोरगी, एका ब्रिटिश ॲडमिरलची पोरगी इथे येते. त्यांच्याबद्दल जर तुम्हाला कहाणी समजून घ्यायची असेल तर मीरा आणि महात्मा हे पुस्तक नक्की वाचा. सुधीर कक्कडनं लिहिलेलं आहे, त्याचा मराठी अनुवाद आहे. म्हणजे ती प्रभावितून येते भारतात आणि गांधींनी काही तिला फार महत्त्व दिलं अशातला भाग नाही. त्या काळात गांधीच्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होणाऱ्या अनेक स्त्री पुरुष या देशात यायचे. लुई फिशर मला वाटतं आपल्या या सेवाग्रामच्या आश्रमात येऊन राहिलेला आहे. मी काल परवाच लुई फिशरची आठवण वाचत होतो की उन्हाळ्याच्या महिन्यातच लुई फिशर इथे आले होते आणि प्रचंड उन्हा घामाच्या धारा, या मे महिन्याचा आपला मागच्या महिन्याचा होता तशाच धारा, आणि गांधीजींची गंमत करत होते. गांधी म्हणजे तुम्हाला आमचा आत्मनिग्रह समजून घ्यायचा असेल, आम्ही कुठली ऊर्जा तयार करतो, ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आम्हाला कशी ऊर्जा पाहिजे असेल, तुम्ही ही ऊन पचवायला शिकलं पाहिजे. गांधीजीमध्ये फार मिश्किलपणा होता आणि लुई फिशरने ते लिहून ठेवलं आहे. तर ही मेडलिन स्लेड आली. मेडलिन स्लेडनं स्वतःला अंतर्बाह्य बदलवलं आणि गांधींनी काही तिचे लाड केले नाही. गांधी उलट तिच्याशी अत्यंत कठोरपणे वागले. गांधी जवळच्या माणसाची अतिशय कठोर वागायचे आणि हे सगळे महापुरुषांचं मी पाहतोय, सगळ्या चळवळीतल्या नेत्यांचं मी पाहतोय, जवळच्या नेत्यांशी फार कठोर वागतात. आणि गांधींनी तिला तिची तयारी पाहिली आणि तिला दूरवरच्या कुठ्या हिमाचल प्रदेशमध्ये एका आश्रमात पाठवलं आणि तिला गेलं. तिला आयुष्यभर गांधींच्या भोवती राहत होती, गांधींच्या प्रेमात होती. पण गांधींनी तिला तिची ऊर्जा विधायक कार्यात खर्च करायचा आटोकाट प्रयत्न केला. पुढे गांधी गेल्यानंतरही ती काही वर्ष देशात राहिली आणि नंतर शेवटच्या काळात ती आपल्या मायदेशात परत गेली. पण तिच्या आठवणी आणि तिचा गांधीसोबतचे सारे भावखंड अनेक लोकांनी लिहून ठेवले आहे. त्यात असे चाहत्याने लिहून ठेवले, तसे टीकाकारांनी लिहून ठेवले. मी गांधींना गुड का म्हणतो हे मी तुम्हाला आता चांगल्या गोष्टी सांगितल्या. गांधी म्हटलं तर आजच्या काळात तुम्हाला सांगितलं विमजिकले होते. म्हणजे अनेकांना गांधीचं वागणंच कळायचं नाही. म्हणजे मी जर सांगितलं ना, गांधी काय फक्त इंग्रज राज्यकर्त्यांसाठी गुड नव्हते. म्हणजे एकदा फाणीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या आणि नेहरू आणि पटेल अस्वस्थ आणि बापूंसोबत बसून ते चर्चा गंभीरपणे त्या स्टिप्स आयोगाच्या तरतुदी गांधींना समजून सांगत होते आणि गांधी गंभीरपणे ऐकत होती. चर्चा रंगात आली होती. त्याच दरम्यान एक लहानशी पोरगी आश्रमातली अशी येते दाराजवळ आणि बापूंना अशी ती घड्याळ दाखवते आणि बापू म्हणतात बस मला 5 मिनटं द्या, मला येतो. नेहरू आणि पटेल अक्षरशः चिडून गेले. हा काय विचित्र मला लावला की देशाची गंभीर चर्चा सुरू आहे आणि हा म्हातारा मला बाहेर जातो. गांधी नाही, गांधी म्हणजे माझी प्रार्थनेची वेळ झाली, मला गेलं पाहिजे. आणि बापू गेले, प्रार्थना केली, बकरीला चारा खाऊ घातला आणि मग चर्चेत वापस आले. बापू कोणाला काय वाटायचे, बापूचा संपूर्ण दिनक्रम आहे आणि म्हणूनच ती जी अंतर्बाह्य शांतता होती का नाही ती त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रतिबिंबित होत होती. म्हणजे कितीही म्हणजे लोक म्हणतात की देशात भयानक दंगली सुरू असताना हा मावाजी नोआखलीच्या मुस्लिम बहुल एरियात ब्रह्मचर्याचे प्रयोग करता. तो एक स्वतंत्र लिखाणाचा बोलण्याचा विषय आहे. त्याच्यात मी कधीतरी असं अनौपचारिक चर्चेत तुमच्याशी बोलेल. म्हणजे गांधींचे गांधींनी विशेषतः गांधींच्या खंड जर समस्त वाचले ना तुम्ही तर त्या कालखंडात गांधींनी काय काय बरं, या वाचनाचं वैशिष्ट्य म्हणजे गांधींनी लपवाछपवी काहीच केली नाही. गांधीच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाबद्दल खूप लोक चर्चा करतात. गांधींनी ते प्रयोगसुद्धा लिहून ठेवले. ज्याला फार उत्सुकता असेल त्यांनी वाचायचं. आणि त्या प्रयोगानं त्या काळात देशभर काय वाद उठवलं, गांधीच्या जवळच्या लोकांनी कशा राजीनाम्याची धमकी दिली, ते सगळं मोठं इंटरेस्टिंग प्रकरण आहे. तर या पद्धतीनं हा माणूस लोकांना विक्षिप्तही वाटायचा. म्हणजे फानीच्या काळात मोहम्मद अली जिनासोबत मुंबईमध्ये गंभीर चर्चा सुरू. जिना हाऊस म्हणजे मोठी अलिशान हवेली अजूनही आहे ती. आणि बापू जिनांना कन्व्हिन्स करायच्या प्रयत्नात की आपण एकत्र राहिलं पाहिजे, ब्रिटिशांना जाऊ द्या, आपण 2 भाऊ आहे, आपण देशाचं काय करायचं आपण ठरवू, यांना जाऊ द्या. जिना मात्र बिलकुल मानायला तयार नव्हते.
आणि जिनांचे नोकर वैतागून गेले होते. तासन तास चर्चा चालायची. पण म्हणजे बापूंनी असं लिहून ठेवलं की जिनाशी चर्चा करणं म्हणजे भिंतीशी चर्चा करण्यासारखं वाटतं मला. जिना मोठा काही सोपा माणूस नव्हता. जिनांनी बापूंना भयंकरच म्हणजे बापूच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी जबरदस्त होती. पण काही माणसांवर ती कधीच पडत नव्हती. जिनावर पडत नव्हती, सावरकरवर पडत नव्हती. म्हणजे ते ॲडमंटच होते. आणि त्यांच्या भाषेला हे आहे, जिनाचं चरित्र आहे. त्या जिनाच्या चरित्रामध्ये स्टॅनले वॉलपॉटनं लिहिलेलं आहे, जिनाज ऑफ पाकिस्तानमध्ये. त्यात त्यांना भीती होती की या माणसाच्या जास्त संपर्कात राहिला तर हा माणूस आपल्याला बदलवेल. म्हणजे त्यांनी असं लिहिलं, ते वाक्य मोठं इंटरेस्टिंग आहे. एकीकडे कुठलाही आपण महात्मा गांधींवर मुस्लिमांचा अनुनय केला असा आरोप करतो, आणि दुसरीकडे मुस्लिमांना भीती होती की या माणसासोबत जास्त राहिलं तर हा मुस्लिमांचं निर्मुस्लिमीकरण करेल. म्हणजे गंमत बघा की कुठलाही म्हणजे आपले सगळे हिंदुत्ववादी बंधू आपले म्हणतात की या बुळा पूर्ण आयुष्य मुस्लिमांचा अनुनय केला म्हणून आम्ही त्याला मारलं. पण मुस्लिमांना मी असं विचारतो, का हो किती मुस्लिमांना गांधीबद्दल प्रेम असतं. म्हणजे जिनाच्या त्या चरित्रकारांनी लिहून ठेवलं की जिनालाही भीती होती की याच्यासोबत एक महिना राहिला तर मी खरंच फाणी रद्द करून टाकेल. म्हणजे या पद्धतीनं निर्मुस्लिमीकरण करण्याची भीती होती. त्यामुळे मुस्लिमांनी ठरवून सुरक्षित अंतर. गांधींना माणसाच्या चांगुलपणा भयंकर विश्वास होता. म्हणजे आम्ही पत्रकार असल्यामुळे वेगळ्या अंगाने अनालिसिस करतो. पण गांधींना प्रामाणिकपणे वाटायचं की मी या मुस्लिमांचं मतपरिवर्तन करू शकेल आणि बदलू शकेल. तर जिनांनी मी सांगत होतो की जिनांच्या सोबत गंभीर चर्चा सुरू, जिनांचं महागडे गालीचे. आणि गांधींनी तिथे काय करावं, एके दिवशी तिथे गेले आणि चिकन माती घेऊन आले आणि पोटावर थापले. ना मला सांगा, महागडा गालीच्या आणि हा बाबाजी तिथे चिकन माती लावतो, नाही दिमाग खराब होणार का. गांधी अशा अनेक प्रयोग करायचे. याला लोक व्हिमजिकलपणा म्हणायचे. ते गांधी मुद्दामून नाही घ्यायचे, त्यांच्या दिनचर्येचा भाग होता. तासनतास चर्चा चालायची. मग ते असे खूप किस्से आहे, गांधींचे किस्से आहे आणि गांधींच्या अनुनयाचे किस्से आहे. म्हणजे मी अनेकदा म्हणतो की अनुनय करताना जरा विचारपूर्वक केला पाहिजे. एक लहानसा किस्सा सांगतो आणि विषयाकडे पुढे जातो. गांधीला भन्साली नावाचा एक शिष्य होता. गांधींनी मौन केलं तर आपणही मौन करायचं. पण आपल्याला काही मौन पाहता येणार नाही, त्याने काय करावं, बाहेरच्या कानाला रिंग घालतात की नाही, तर त्याने तांब्याचं एक मोठं रिंग बी तयार केलं आणि आपले दोन्ही ओठ असे शिवून टाकले, असे ओठाला रिंग लावून टाकलं. आणि मग खाणं पिणं स्ट्रॉद्वारे पिठाचं पाणी करायचं, त्यात स्ट्रॉ टाकायची ना हवा. किती वर्ष, 12 वर्ष. आणि हे गांधी देशभर फिरत, गांधीला माहीतच नाही प्रकार. एक दिवस गांधींना कोणत्या सांगितलं की ते भन्साली असं गांधी त्यांना खूप रागवलं. अहो मी मौन करा म्हणजे काही तुम्हाला तोंड बंदिस्त करा थोडी म्हणतो, मौन हे आतून आलं पाहिजे. आणि गांधीचे येडे शिष्य काही कमी नव्हते हे तुम्हाला सांगतो मी. गांधीच्या येडे शिष्याने गांधींना बऱ्यापैकी बदनाम केलेला आहे. याला शिष्यत्व नाही म्हणत. आणि जेव्हा ते रिंग काढली तर त्यांचे ओठ पूर्ण सडले होते. तर ते या गांधीच्या येडे शिष्याचे कानावर वाचला तुम्हाला मोठं. म्हणजे एकानं लिहिलं आहे की ते साबरमती आणि काही प्रमाणात हे इथलं आश्रम आहे वेड्यांचे आगार होते. ते काही खोटं नव्हतं. म्हणजे 2 प्रकारचे अनुनय असते, एक तर खऱ्या अर्थानं ॲक्टिव्ह काय सार काय म्हणण्याचा फील्डमध्ये उतर, आणि काही बस बापूंनी म्हणतं करत राहत. संडास साफ कर, संडास साफ कर. बापू का दिवसभर संडास साफ कर म्हणायचे. पण बापू मौन तर मौन ते हे कराय या पद्धतीचं असतं. तर मी सांगत होतो की या पद्धतीनं अंतर्बाह्य बदलणारा माणूस होता आणि म्हणून गांधी हा गूढ होता. म्हणून सावरकर गांधींना गांधींबद्दल गांधी गोंधळ म्हणायचे. गोंधळ घाल ते मग गांधींचे विरोधकही गांधींचे जे प्रभावी विरोधक बीजे दोघांची तुम्हाला नावं सांगितले, जिना, सावरकर, यांनी गांधींबद्दल खूप गैरसमज पसरवले, खूप हे पसरवले. पण गांधींचं गूढ यांना होतं. पण गांधी नावाचा माणूस या सर्वांच्या पलीकडचा होता. म्हणजे पंडित नेहरूंना एकदा आपल्या लोकप्रियतेबद्दल खूप हे होतं की आपण गेलो होतो, लाखोंची गर्दी होती आणि गांधी नाही सुप्त अहंकार असतोच माणसाला की मी देखणं आहे. आणि जेव्हा नेहरू उभे राहिले
नेहरू लोकांनी तुष्पूर्तपणे महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की जय घोषणा सुरू केल्या. नेहरूंनी लिहून ठेवलं की त्या एका सभेनं माझं डोकं एका जमिनीवर आलं की मी लोकप्रिय असेल, लोक मला पाहायला येत असेल, पण लोक माझ्याकडे गांधींचा प्रतिनिधी म्हणून पाहतात हे माझ्या लक्षात आलं. आणि तिथून आणि म्हणून रावसाहेब कसबेसारखा विचारवंत म्हणतो की देशाच्या इतिहासात समस्त जनता संघटित होऊन फक्त एकाच माणसाच्या आयुष्यात, समस्त भारताच्या इतिहासात एकदाच समस्त जनता असे तो हिमाचल संघटित होऊन फक्त एकाच माणसाच्या मागे उभं राहिली. तो माणूस म्हणजे मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्मा. या देशात आजपर्यंत अखिल भारतीय नेता एकच लाभला, तो म्हणजे महात्मा गांधी. रावसाहेब कसबे छोटा माणूस नाही आहे. रावसाहेब कसबेचं हिंदू राष्ट्रवाद, हिंदू महासभेचा आणि राष्ट्रीय स्वयं संघाचा हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकातलं हे वाक्य आहे. रावसाहेब कसबेंनी असं म्हणण्याला देशाच्या इतिहासात फक्त एकच माणूस अखिल भारतीय नेता होता. एकदाच जगाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात समस्त जनता संघटित होऊन एका नेत्याच्या पाठीमागे उभी राहिली, तो म्हणजे महात्मा गांधी. 5:07 झाली, शेवटचे 5 मिनिटं माझ्या आहे. तर मी गांधीचं मोठेपण सांगत असताना गांधींचं गुरुत्व कसं हे सांगत होतो. आणि गांधीच्या व्यक्तिमत्वाचं मला स्वतःला जे वाटतं की गांधींच्याबद्दल मोठमोठ्या लोकांनी काय लिहून ठेवलं हा भाग वेगळा आहेच, पण गांधी अनेक नेते झाले, त्यांनी आपापल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन केलं. नेहरू टू मोदी, प्रत्येकाचे चाहते आम्हीच कसं हे केलं सांगतात. पण नैतिक पायावर देशाची उभारणी होऊ शकते, सत्यनिष्ठेवर देशाची उभारणी होऊ शकते, हे फक्त धाडस या जगाच्या इतिहासात बनतो फक्त महात्मा गांधींनी. मार्टिन ल्युथर किंग तुम्हाला माहीत आहे, अमेरिकेच्या गुलामगिरीविरुद्ध लढणारा. गांधी जिवंत असताना कधी मार्टिन ल्युथर किंग कधी येऊ शकला नाही. 59 मध्ये तो भारतात आला, या सेवाग्रामच्या आश्रमात आला. इथल्या व्यवस्थापकाला विनंती केली की मला एकदा त्या महात्म्याच्या खोलीमध्ये झोपू द्या रात्रभर. माझं आयुष्य त्या महात्म्यांनी घडवलं आणि त्या काळच्या व्यवस्थापकांनी त्यांना परवानगी दिली. इतक्या अंतर्बाह्य प्रेरणेनं माणसं महात्मा गांधींकडे पाहत होती. आणि महात्मा गांधीच्या आयुष्याची जर दिशा पाहिली तर या माणसाने केवळ स्वातंत्र्य मिळावं एवढं नव्हतं, म्हणजे वेगवेगळ्या विषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची फळही किती मोठी घडवली असावी. स्वच्छतेपासून ग्रामोद्योगापर्यंत, निसर्गोपचारापासून तर खादीपर्यंत शेकडो, म्हणजे त्या काळात हिमाचे राजकीय चर्चेत हुशार होते. त्या माणसाला प्रतिडाव माहीत होते. पण मला सांगा, मिठाचा एनिमा कसा घ्यायचा यावर बोलणाऱ्या माणसाची काय चर्चा करणार. गांधी त्याला सांगायचे की मिठाचा एनिमा कसा घेतला पाहिजे, लैंगिक नियंत्रण कसं केलं पाहिजे, बाईला रक्तस्राव होऊ नये म्हणून कसं वागलं पाहिजे. म्हणजे गांधी बोलता बोलता अचानक वेगळ्याच विषयावर बोलायचे आणि विरोधक चकित व्हायचे. अरे हाय, म्हणजे कसं आहे की मी आणि विकास दोघं राजकीय नेते, तर आम्ही दोघं एकमेकांना डावपेच करून पारखतो की याच्याशी कसं बोललं पाहिजे, हात राखून बोललं पाहिजे. पण एखाद्या वेगळ्या विषयावर बोलतो माझे सगळे डावपेचच निरर्थक होतात ना. गांधी असा म्हणतो, गांधीशी बोलणं म्हणून सोपं नव्हतं, कारण डावपेचच नव्हती त्या माणसाच्या काळात. स्पष्ट होतं की मला काय पाहिजे. आणि हे करताना सूड नावाची दूरपंत गोष्टी नव्हती. माझ्या भाषेत कोणीतरी सांगितलं होतं, गांधी किंवा गांधीच्या अनुयायामध्ये दूरपंत सूड नावाचा विषय. चर्चिलने गांधीला कधी भेटलं नाही. गांधी जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा चर्चिलने भारताच्या व्हाईसरायला पत्र लिहिलं, तो बुडा मरत असेल तर मरू द्या. तुम्हाला माहीत असेल तर चंदनाच्या लाकडे बोलवून ठेवण्यात आले. गांधी जर गेली तर कशी चिता द्यायची इतके ब्रिटिशांचे निर्देश इथे आले होते. बापाजी ब्रिटिशांना पोचूनच गेला. बाबाजीचं आयुष्यात हे होता. पण त्यांनाही गांधींनी पत्र लिहिताना प्रिय फ्रेंड्स, हे ब्रिटिशांनी चर्चिलने आयुष्यभर गांधींचा द्वेषच केला. म्हणजे जेव्हा आत्ता 2 वर्षापूर्वी ब्रिटिश संसदेच्या आवारात गांधींचा पुतळा आला तेव्हा मनात सहजपणे प्रतिका आली, चर्चिलच्या बाजूला गांधीचा पुतळा आहे तर नीतीने असा सूड उगवतो नीती. ज्या चर्चिलने कधी गांधीची सावलीसुद्धा पाहू इच्छित नव्हता, त्या चर्चेच्या बाजूला गांधीचा पुतळा उभारलं होतं. हे गांधींचं मोठेपण होतं. मला सांगायचं एवढंच आहे की गांधींनी इतक्या वेगवेगळ्या विषयात हे केलं आणि हे सगळं अंतर्बाह्य पारदर्शकतेने केलं. एक सामान्य माणूस काय होऊ शकतो, म्हणजे हे वाक्य आपल्यापैकी अनेक जण बोलतात की गांधींचा प्रवास म्हणजे मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा हा प्रवास असतो. पण हा प्रवास काही एका रात्रीतून नाही झाला.
कॉन्फिडन्स नसलेला माणूस. गांधींनी माझ्या आत्मकथेमध्ये ते लिहिलं आहे की मला बोलताना मी घाबरायचो, मला वकिली करताना मला थरथर कापायची. तिथून तर सर्व शक्तिमान ब्रिटिशांशी चर्चा करणारा माणूस आणि पूर्ण जगातली प्रभावी लोक, चार्ली चॅप्लिनची ज्या पुस्तकांचा मी उल्लेख केला, म्हणजे मला आता तुम्हाला काय सांगून काय नाही असं होतं आहे. 3च मिनटं झाले विकास बोलतो. तर चार्ली चॅप्लिननी गांधींना पत्र पाठवलं की मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तर गांधी सिनेमे गिनेमे नव्हते पाहत. गांधींच्या आपले पीएनना विचारलं की चार्ली चॅप्लिन, त्यांनी सांगितलं चार्ली चॅप्लिन फार मोठे कलावंत आहे आणि त्यांनी गरिबांवर अतिशय चांगले सिनेमे बनवले, तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे. आणि गांधी त्यांना भेटले आणि चार्ली चॅप्लिनने त्यांना प्रश्न विचारला की बापू मला तुमच्याबद्दल भयंकर आदर आहे, फक्त तुम्ही यंत्राला विरोध का करता, विज्ञानाला विरोध का करता. गांधींनी म्हटलं मी यंत्राला विरोध नाही करत, कधी विज्ञानाला विरोध करत नाही. यंत्रामुळे मानवी श्रमाची अवनती होते, मानवी श्रमाची किंमत कमी होते, म्हणून मग यंत्राबद्दल होतो. या साऱ्या मोठ्या लोकांच्या कहाण्या पुढच्या वेळेस मी विकासला विनंती केलं की बस 1 किंवा 2 सेशन मीच बोललं पाहिजे असं काही नाही, आपण इतरही कोणी बोला, गांधींच्या कथा सांगितल्या पाहिजे. गांधींनी या पद्धतीनं देश घुसवून काढला, म्हणजे एक सर्वसामान्य माणूस ते महात्मा हा प्रवास जेव्हा दिवशी आपण समजू शकेल ना, मला वाटते आपण सगळ्या समस्यांना पुरून, आणि आपल्यात गांधी होण्याची क्षमता नसेल पण आपल्यातल्यामध्ये एक शतांश अंश जरी गांधीचा आला तरी आपलं आयुष्य नक्की उजळू शकेल हा मला विश्वास आहे. विकास आपण मला बोलायची संधी दिली याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.